तर मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाबाबत मांडलेल्या भूमिकेचं राष्ट्रीय ओबीसी महासंघानं स्वागत केलंय। मराठा आंदोलनादरम्यान ज्या ओबीसींची घरं जाळण्यात आली, दुकानाची नासधूस झाली, त्यांना देखील मोबदला मिळावा अशी मागणी बबनराव तायवाडे यांनी केली आहे। तसंच ओबीसी अधिकाऱ्यांवर आंदोलन काळात निलंबनाची कारवाई झाली, ती मागे घेण्यात यावी अशी मागणीही तायवाडे यांनी केली आहे। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे आहे। सर, काल छगन भुजबळ यांनी बीड असेल, जालना असेल या दोन जिल्ह्याचा दौरा केला आणि संभाजीनगरला त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। एकंदरीतच कशा प्रकारे बघता तुम्ही त्यांच्या या दौऱ्याकडे? नाही, फार सुंदर। काल सन्माननीय छगन भुजबळ साहेबांनी जो दौरा केला आणि नंतर त्यांची प्रेस घेतली आणि त्याच्यातनं फार स्पष्ट त्यांनी आतापर्यंत ओबीसी समाजाची जी भूमिका आहे ती एवढ्या स्पष्टपणे मांडली की जे आम्ही सुरुवातीपासून म्हणतो की मराठा आरक्षणाला ओबीसी समाजाचा विरोध नाही, परंतु ओबीसीला जे सध्या 19% आरक्षण या महाराष्ट्रामध्ये मिळतं त्यामधनं त्यांना आरक्षण देता कामा नये व सरसकट हा शब्द महत्त्वाचा आहे, कुणबी जातीचे प्रमाणपत्रसुद्धा त्यांना देण्यात येऊ नये। ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना दिल्यास ओबीसी समाजाचा विरोध नाही, पण सरसकट द्यायचं नाही हीच भूमिका काल भुजबळ साहेबांनी सुद्धा मांडली आणि त्याच्यामुळे समाजातील ओबीसी समाजातील जनतेला एक फार मोठा धीर आणि आधार मिळालेला आहे। कारण आम्ही बघतो की राजकारणातले दोनच नेते ओबीसी समाजाची भूमिका खुलेआमपणे मांडतात, एक सन्माननीय छगन भुजबळ साहेब आणि दुसरे विजयजी वडेट्टीवार आहे। मला एक विचारायचं होतं की जर का आता काही लोकांच्या नोंदी सापडत आहे, वंशावळीचा आधार घेऊन ओबीसी समाजातल्या काही लोकांना असं वाटतं की हा टक्का हळूहळू वाढेल। नाही, हे बघा, तो प्रचलित नियम आहे की आजही मी नेहमी म्हणत असतो की ओबीसीमध्ये ज्या 400 जाती आहेत त्याच्यातले अनेक असे कुटुंब आहेत, अनेक अशा व्यक्ती आहे की ज्यांना त्यांचा 1967च्या पूर्वीचा रेकॉर्ड सापडत नाही आणि आता हे 1967च्या पूर्वीचाच रेकॉर्ड शोधण्याचं काम शिंदे समिती करते आहेत आणि म्हणून मी आपल्या माध्यमातूनच शिंदे समितीला आणि सरकारला आव्हान केलं होतं आणि मी आताही आपल्या माध्यमातून कालच मी फडणवीस साहेबांना तसं पत्रही दिलेलं आहे की आव्हान करतो की त्यांनी नुसत्या कुणबी जातीच्या नोंदी न शोधता ओबीसी समाजामध्ये ज्या 400 जाती येतात त्या जातींचा शोध घ्यावा आणि तशा प्रकारचा एक व्हाईट पेपर श्वेतपत्रिका जाहीर करावी, जेणेकरून ज्या व्यक्तींना ज्या कुटुंबाला आपला 1967च्या पूर्वीचा रेकॉर्ड मिळत नाही तो या माध्यमातून त्यांना रेकॉर्ड मिळेल व ते सुद्धा ओबीसीचे बेनिफिट घेऊ शकतील आणि म्हणून सायमल्टेनियसली काम करावं। ज्यांच्या 1967च्या पूर्वीच्या महसुली रेकॉर्डमध्ये किंवा शैक्षणिक रेकॉर्डमध्ये किंवा आणखी इतर कुठल्या रेकॉर्डमध्ये ओबीसीमध्ये येणाऱ्या 400 जातीपैकी कुठल्याही जातीची नोंद सापडत असेल त्याला ओबीसीचे बेनिफिट मिळू शकतात आणि ते मिळतील, त्याच्यात काही गैर नाही आहे आणि म्हणून हे नाही। दुसरं, काल भुजबळ साहेबांनी एक फार स्पष्ट केलं की आंतरवाली सराटीला जी मराठा समाजाची सभा झाली होती त्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांचे शेतातलं पिकाचं नुकसान झालं त्याला सरकारने नुकसान भरपाई दिलेली आहे, त्याचं चांगलं आहे, स्वागत करतो आम्ही। भुजबळ साहेबांनी स्वागत केलं आम्ही, पण या सर्व आंदोलनाच्या दरम्यान ज्या ओबीसी नेत्यांची घरं जाळण्यात आली, ज्या ओबीसी कार्यकर्त्यांचे हॉटेल जाळण्यात आलं, ज्यांच्या घराचं अतोनात नुकसान झालं, कुटुंबाचं नुकसान झालं, त्यांनासुद्धा सरकारने भरपाई द्यायला पाहिजे आणि त्यांचे घरं पूर्ववत करून द्या। कुठल्याही प्रकारचा दोष नसताना त्या लोकांची घरं जाळण्यात आली, हॉटेल जाळण्यात आली, हे कृत्य वाईट आहे आणि म्हणून त्यांनासुद्धा ज्या ओबीसी नेत्यांचं नुकसान झालं असेल त्यांची नुकसान भरपाईसुद्धा सरकारने द्यावी। या संपूर्ण आंदोलनामध्ये ज्या ओबीसी अधिकारी कर्मचाऱ्यावरती सरकारने निलंबनाची कारवाई केली असेल त्यांचे निलंबन तात्काळ मागे घ्यावे अशी सुद्धा ओबीसी समाजाने काल मागणी केलेली आहे। त्या मागणीवरती आम्ही ठाम आहोत आणि वारंवार ओबीसी समाज सांगतो आहे की छगन भुजबळ हा सर्व विषय मुख्यमंत्र्यांच्या कानावर देखील टाकण्यात त्यांची भेट घेत आहे। नक्की टाकलाच असेल ना। भुजबळ साहेब मंत्रिमंडळाचे एक सन्माननीय सदस्य आहेत आणि जेवढ्या अधिकारांनी काल त्यांनी ही भूमिका मांडली त्याचं संपूर्ण ओबीसी समाजाने स्वागत केलं, कारण शेवटी आंदोलन करते वेळेस समाजाच्या मागे राजकीय नेत्यांचं पाठबळ असणं हे फार आवश्यक असते।
काल फार स्पष्ट भूमिका भुजबळ साहेबांनी मांडली. त्याचं सर्वांनी ओबीसी महासंघ त्याचं समर्थन करतो. पूर्णपणे 100% समर्थन करते. कारण राष्ट्रीय ओबीसी महासंघ असो किंवा ओबीसी समाजाचे इतर नेते असो किंवा आम्ही आमच्या संविधानिक अधिकारासाठी भांडतो आहे आणि त्या भांडणामध्ये सर्व लोक आम्ही एकजूट आहोत. आधीपासून कुठल्याही आमच्याकडे हे नाही. आम्ही आमच्या संविधानिक अधिकारासाठी भुजबळ साहेब असो, वडेट्टीवार साहेब असो, राष्ट्रीय ओबीसी महासंघ असो किंवा ओबीसीच्या इतर संघटना असो, सर्वांच्या याच्यामध्ये एकच सूर आहे, एकच वाक्य आहे, ते म्हणजे ओबीसीच्या 19% आरक्षणातून आरक्षण देण्यात येऊ नये आणि सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देण्यात येऊ नये. कुणब्यांचे प्रमाणपत्र देऊन त्यांचे ओबीसीकरण करण्यात येऊ नये ही मागणी, या मागणीवरती संपूर्ण ओबीसी समाज ठाम आहे. आपण बघू शकतो की बबनराव तायवाळे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे की काल छगन भुजबळ यांनी मंत्री म्हणून जी भूमिका मांडली त्याचं ते समर्थन करतात, स्वागत करतात आणि सोबतच ज्या प्रकारे मराठा समाजाच्या सभेमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं, त्यांना जो मोबदला मिळाला, तशाच प्रकारचा मोबदला आंदोलन काळामध्ये ज्या ओबीसी समाजाचं नुकसान झालं, नेत्यांच्या घरी जाळपोळ करण्यात आली, त्यांना देखील मिळावं अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाळे यांनी केली. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.